मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथील पादचारी पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तोडल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। एका अवजड वाहनाला रस्ता करून देण्यासाठी हा पूल तोडण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वरवाडा इथं महामार्गाच्या पश्चिमेला आश्रमशाळा आहे। पूर्वेकडील विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून शाळेत येण्यासाठी हा पादचारी पूल अत्यंत महत्त्वाचा होता। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत किंवा आश्रमशाळा प्रशासनाला न कळवता हा पूल तोडून टाकला आहे। डहाणूच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला। महामार्ग ओलांडताना एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिलाय। वरवाडा येथे आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेतल्या पण विद्यार्थ्यांना पूर्वेकडील जे विद्यार्थी आहेत, आश्रमशाळा ही पश्चिमेला आहे, हायवेच्या पश्चिमेला आहे, तर पूर्वेकडून जे विद्यार्थी येणारे शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत यांना पूर्वी फार मोठा म्हणजे हायवे क्रॉस करून येण्यासाठी फार मोठी अडचण होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बनवण्यात आला होता। ग्रामस्थांना सुद्धा पश्चिमेकडे यायचे असेल तर हा पादचारी पुलाचा उपयोग होत होता। विद्यार्थ्यांना या आश्रमशाळेमध्ये येण्यासाठी या पादचारी पुलाचा उपयोग होत होता, परंतु ह्या NHA वाल्यांनी त्यांच्या आडमुठे धोरणाने त्यांच्या मगरुरीने हा पूल तोडलेला आहे। कोणालाही न कळवता, नाही या ठिकाणच्या वरवाडा ग्रामपंचायतच्या सरपंचांना किंवा कोणालाही कळवलं नाही, नाही आश्रमशाळेतल्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना कळवलं नाही आणि इव्हन हा माझ्या मतदारसंघामध्ये वरवाडा हा गाव येतं, मला सुद्धा कळवलेलं नाही। या NHA वाल्यांची एवढी दादागिरी चालली का हा पूल न विचारता तोडायचा म्हणजे हे काय आहे? आणि म्हणून याच्यावर मोठं आंदोलन होईल। 19 तारखेच्या आमच्या पायी मोर्चामध्ये ह्या NHA वाल्याचे अधिकारी आणि हे जे कन्स्ट्रक्शन वाले आहेत यांनी शिष्टमंडळाला येऊन इथे उत्तर दिलं पाहिजे। NHAच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्येही तीव्र संताप व्यक्त होतोय। हा पूल किती दिवसात पुन्हा बांधून मिळणार याचं उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं अशी मागणी आमदारांनी केली। 19 तारखेला मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आलाय। RB न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।